बातमी आपण पाहूयात। महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाखांचा खर्च करण्यात आला। मुंबई महापालिका 25 लाख खर्च करणारे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये या संदर्भातला प्रस्ताव देण्यात आला। एका वर्षांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखापेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे। या प्रस्तावावरून आता पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महापालिका खर्च करणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, आपण पाहतोय सातत्याने महापौर रितू तावडे नव्या वादामध्ये सापडत आहेत आणि आता सुद्धा त्यांच्या सोशल मीडियासाठी लाखोंचा खर्च करण्याचा प्रस्ताव महापालिकेमध्ये सादर करण्यात आलेला आहे। नक्कीच खरं तर आज स्थायी समितीची सभा आहे आणि या सभेच्या आधी जो प्रस्ताव निघतो या प्रस्तावामध्ये तसा उल्लेख आहे की एका वर्षासाठी महापौरांना समाज माध्यम हँडल करण्यासाठी 25,12,786 रुपये जे आहेत ते ग्राह्य करावे अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आलेला आहे। साधारण 1 वर्षाची यामध्ये कालावधीचा मुदत दिली आहे, पण आपण बघितलं की 15 दिवसापूर्वी जर पाहिलं तर त्यांना स्वतःचा पीए हवा होता आणि त्यासाठी त्यांनी 50,000 रुपये त्या पीएला द्यावे असं ते सांगत होत्या। त्यावेळी देखील एक मोठा वादंग निर्माण झाला होता। त्याच्या आधी जर आपण बघितलं तर 8 कोटी रुपये त्यांच्या बंगल्यावर त्यांनी खर्च केला होता आणि या 8 कोटीमध्ये जर आपण पाहिलं तर एक त्यांच्या बंगल्याच्या बाहेर एक कंटेनर जो आहे तो त्यांनी ठेवलेला होता। या कंटेनरमध्ये त्यांनी मुंबईकरांच्या मीटिंग्स ज्या आहेत त्या भरवण्याचा घाट जो आहे तो घातलेला आहे। त्यामुळे देखील कुठेतरी विरोधक त्यांना ट्रोल करतायत। विरोधकांच्या प्रत्येक ठिकाणी त्या विरोधकांच्या डोळ्यात येत आहेत असं प्रस्ताव जे आहे ते तयार करतायत, प्रस्ताव आणतायत समोर आणि या सगळ्यामुळे कुठेतरी एक वाद जो आहे तो सातत्याने त्यांच्या बाबतीत निर्माण होतोय। इतका खर्च नेमका करायचा आहे काय अशा पद्धतीचे प्रश्न आता विरोधक विचारतायत। समाज माध्यमांसाठी जर तुमच्या स्वतःच्या समाज माध्यमांसाठी तुम्ही खर्च करताय तर तुम्ही तुमच्या पैशामधनं किंवा तुम्हाला जे भत्ता मिळतो महापालिकेतनं त्यातनं तुम्ही खर्च करा अशा पद्धतीचा विचार जो आहे तो देखील विरोधी पक्षनेते किशोरीताई पेडणेकर यांनी मांडलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर सातत्याने या सगळ्या विषयावर घोळ होताना पाहायला मिळतोय आपल्याला। शुभम, भाग्यश्री, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 25 लाखापेक्षा अधिकचा खर्च एका वर्षासाठी केला जातोय, तो पण प्रसिद्धीसाठी। नेमका प्रसिद्धीचं हा उपक्रम नेमका कसा आहे, कोणत्या बाबींचा यामध्ये समावेश आहे की 25 लाखांचा खर्च करावा लागतोय? समाज माध्यम आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं इंस्टाग्राम असेल, कारण आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर भाजपच्या सगळ्याच नेत्यांना किंवा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितलं की जास्तीत जास्त इंस्टाग्रामचा वापर करा। त्यामुळे आता सगळेच पदाधिकारी इंस्टाग्रामकडे वळलेले पाहायला मिळतात। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, या व्यतिरिक्त ज्या सोशल साईट्स आहेत त्या सगळ्या त्यांनी कॅप्चर केलेल्या पाहायला मिळतात आणि जनसंपर्क देखील त्यामध्ये आहेच एक महत्त्वाचा मुद्दा। त्यामुळे त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये समावेश करण्यात आलेला पाहायला मिळतो। अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।